आणि स्वागत. महाराष्ट्र मंथनमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा विचार हा व्यापक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय संबंधांच्या परिप्रेक्ष्यामध्ये करत आहोत. कारण महाराष्ट्राचं आणि मराठ्यांचं कर्तृत्वच तेवढं आहे आणि तेच नेमकं विशेषतः महाराष्ट्रातल्याच लोकांच्या निदर्शनाला आणून देणं ही या चॅनलची एक महत्त्वाची भूमिका आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. संत बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाच्या संदर्भात जे म्हटलं की ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. आता याचा आपण जर थोडा व्यापक विचार केला या मुद्द्याचा बहिणाबाईंच्या, तर आपल्याला असं दिसतं की इथे म्हणजे महाराष्ट्राच्या भाषिक आणि धार्मिक स्वराज्याचा पाया हा ज्ञानेश्वरांनी घातलेला आहे. मग गेलेलं राजकीय स्वराज्य परत मिळवण्यासाठी त्याचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी घातला. म्हणून एक भाषिक स्वराज्य आहे, धार्मिक स्वराज्य आहे, ज्याला आपण महाराष्ट्र धर्म म्हणू शकतो, आणि अर्थात हे शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं राजकीय स्वराज्य आहे. ही एका स्वराज्याची 3 अंग आहेत. आता याचा विचार करताना शिवाजी महाराजांनी जो स्वराज्याचा पाया घातला की ज्या पायाची परिपूर्ती ही 1674 मध्ये झाली. पाया भरणीचं काम अधिकृतपणे पूर्ण झालं, म्हणजे त्यांचा राज्याभिषेक झाला. त्याच दरम्यान तिकडे इंग्लंडमध्ये मी असं म्हणालो की औरंगजेबाच्या संदर्भात, औरंगजेब कसा राज्यावरती आला या संदर्भात एक नाटक लिहिलं गेलं आणि त्या नाटककाराचं नाव जॉन ड्रायडन. तर ड्रायडनचं वैशिष्ट्य काय? ड्रायडनला इंग्रजी साहित्याच्या इतिहासामध्ये, ज्याला रिस्टोरेशन पिरियड म्हणतो आपण, त्या कालखंडाचा प्रातिनिधिक लेखक मानला जातो. पण निदान रिस्टोरेशन म्हणजे काय हे आधी कमीत कमी आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणजे झालं असं आपल्याला कल्पना आहे की इंग्लंडमध्ये राजेशाही आणि लोकशाही यांच्यामधला एक संघर्ष खूप पूर्वीच्या काळापासून चालू होता. तर हा मी ज्या राजाचा उल्लेख करतोय आत्ता, ज्याच्या काळामध्ये हा ड्रायडन लिहित होता आणि जो खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला इंग्लंडचा राजा होता, त्याचं नाव चार्ल्स दुसरा. म्हणजे गमत बघा की ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं इकडे स्वराज्याची साधनेचं काम चालू आहे, त्या काळातली ही घटना आहे. म्हणजे कोणती घटना की पहिल्या चार्ल्सचा त्याच्याविरुद्ध बंड करायचं इंग्लंडच्या प्रजेने वगैरे, आणि त्याला मारून क्रॉमवेलनी सत्ता ग्रहण करायची 1649-50च्या दरम्यानची गोष्ट आहे. आणि मग पुढे ही सत्ता जी होती ती साधारणपणे 1660 पर्यंत चालली. आणि मधल्या काळात हा जो वनचा मुलगा होता, म्हणजे चार्ल्स टू, तो परागंदा होता, पण तरीही त्याचा स्वीकार तिकडे स्कॉटलंडच्या लोकांनी केला होता. हे इंग्लंडच्या अंतर्गत इतिहासाचा भाग आहे हा, तो सोडून देऊ आपण. पण मग त्या काळात कॉमनवेल्थचं राज्य होतं. आणि आता तुम्हाला गंमत सांगायला हरकत नाही की बघा कशी मंडळी असतात ही कवी वगैरे काही ठिकाणची, की ड्रायडेननी त्या काळामध्ये क्रॉमवेलची बाजू घेतली होती. क्रॉमवेल मेल्यानंतर फार चांगली कविता, विलापिका म्हणता येईल अशी, त्याचं वर्णन करणारी ही ड्रायडनने लिहिलेली आहे. पण झालं असं पुढे की क्रॉमवेलच्या मृत्यूनंतर 1660च्या दरम्यान दुसऱ्या चार्ल्सने परत एकदा आपल्या मूळ प्रतिस्पर्ध्यांचा नायनाट करून सत्ता बळकावली आणि तो गादीवरती आला. म्हणजे तो गादीवरती त्याच वेळेला आला की ज्या काळामध्ये औरंगजेब तिकडे दिल्लीच्या तख्तावरती बसत होता. म्हणजे रिस्टोरेशन कोणाचं, मूळ चार्ल्स घराण्याचं म्हणायचं आपण, रिस्टोरेशन झालं, म्हणून त्या काळाला नंतरच्या रिस्टोरेशन पिरियड म्हणतात. आणि त्याचा प्रातिनिधिक लेखक जर कोण असेल तर तो हा ड्रायडन आहे. म्हणजे हा शिवाजी महाराज, औरंगजेब, नंतर हा दुसरा चार्ल्स, पुढे ड्रायडन यांचे कसे संबंध आपल्याला दिसतात हे जर आपण व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर हे मी तुम्हाला सांगतोय आता. तर मग ही गोष्ट घडली की तो चार्ल्स दुसरा गादीवरती आला, इंग्लंडचा राजा झाला, आणि त्या चार्ल्स दुसऱ्याला त्या काळामध्ये साहजिकपणे गरज होती अशा विचारवंतांची, लेखकांची, कवींची, त्यांच्या पाठिंब्याची. थोडक्यात मुद्दा असा, तर ते काम करायला हा पुढे आला ड्रायडन. त्यामुळे ड्रायडनला आपोआप राजकवी असा किताब मिळाला, रॉयल लॉरिएट असा झाला. आणि इतकंच नव्हे तर दरबारातला इतिहासकार अशी त्याला एक असं पद मिळालं. आणि त्या पदाबरोबर अर्थात एक तनखा असायचा,
एक प्रकारचं वेतन असायचं, म्हणजे मानधन म्हणता येईल गडीवर, आणि इतकंच नव्हतं पुढे पेन्शनही असायचं. तर साहजिकपणे याच्या डोळ्यापुढे दोन गोष्टी होत्या. कोणत्या? की आपल्याकडे क्रॉमवेलचा माणूस असं जर कोणी पाहत असेल तर ते परसेप्शन संपवायचं, आणि दुसरं चार्ल्सचा मी पक्षपाती आहे हे दाखवायचं. आणि अशा प्रकारच्या अनेक कृती मग करत गेला ड्रायडेन. आणि इथे आणखीन एक महत्वाची गोष्ट कोणती घडली, भारताच्या दृष्टिकोनातून पाहिलं तरी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टिकोनातून जरी पाहिलं तरी ती अत्यंत महत्वाची गोष्ट घडली. ती म्हणजे त्या काळामध्ये, म्हणजे भारतात ब्रिटिशांचं तर राज्य नव्हतंच, ब्रिटिशांची कॉलनी सुद्धा नव्हती, ब्रिटिशांच्या वखारी असायच्या. एक कलकत्त्याला असेल, खरं तर कलकत्त्याच्या वगैरे नंतर सुरतेला एक वखार होती, मुंबईला. आणि मुंबईला कशी झाली? राजापूरला एक छोटंसं ठिकाण असेल, पण ब्रिटिशांच्या आधी भारतात राज्य स्थापन केलेले लोक होते ते म्हणजे कोणते? ते म्हणजे पोर्तुगीज लोक. आणि त्यांचं राज्य कुठं होतं? गोव्यामध्ये होतं. आणि त्यांच्या ताब्यामध्ये मोठा प्रदेश होता गोव्याच्या लगतचा, त्याच्यामध्ये वसई प्रांत होता जो पुढे चिमाजी अप्पांनी स्वतंत्र केला पेशवाईच्या काळामध्ये. पण मुंबई नावाचं बेट, मुंबई हे एक बेट नव्हतं, तो 7 बेटांचा एक समूह होता. तिथे तो भाग हा पोर्तुगीजांकडे होता. तर आता चार्ल्स जेव्हा रिस्टोअर झाला तेव्हा त्याला मदत करण्यासाठी म्हणून मदत त्याला लागत होती वेगवेगळ्या लोकांची. जसं मी सांगितलं की समर्थन करण्यासाठी कवी वगैरे लागायचे, तसं प्रत्यक्ष पाठिंबा, राजकीय पाठिंबा द्यायला सुद्धा कोणतं एक सत्ताधारी पाहिजे. मग ते सत्ताधारी त्याला कोण मिळाले? तर ते मिळाले पोर्तुगीज. आणि पोर्तुगीज कसे मिळाले? आता गंमत अशी आहे की हा प्रोटेस्टंट आहे, ख्रिश्चन धर्मातल्या पंथांचा विचार केला तर चार्ल्स, आणि पोर्तुगीज लोक हे कॅथोलिक आहेत. पण तरी सुद्धा पोर्तुगीज राजाची कन्या, मला वाटतं तिचं नाव कॅथरीनच होतं, तिचं लग्न या चार्ल्सशी झालं. आणि त्या लग्नामध्ये मुंबई नावाचं जे बेट, म्हणजे 7 बेटांचा समूह पोर्तुगीजांनी आंदण म्हणून ब्रिटिश राजाला दिलं, म्हणजे चार्ल्सला. ते चार्ल्सनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिलं. आहे की नाही इंटरेस्टिंग गोष्ट? की जे मुंबई हे नंतरच्या काळातलं ब्रिटिश सत्ताधाऱ्यांचं एक फार महत्वाचं ठिकाण बनलं, आणि जे नेमकं महाराष्ट्रामध्ये, म्हणजे नेमकं पुढे महाराष्ट्राचा जो संबंध आला ब्रिटिशांशी तो नेमका कसा आणि कुठे आला, कुठनं आला? तर तो मुंबईच्या वखारीतनं आला, कंपनीच्या. कलकत्त्याला नंतर एक त्यांचं मोठं ठिकाण झालं, वखार होती, तिकडे मद्रासला झालं, हे आपल्याला माहिती आहे. पण महाराष्ट्राचा डायरेक्ट संबंध कोणाशी यायचा? त्या मुंबईच्या. म्हणजे मुंबईमधल्या ब्रिटिश सत्तेचा पाया अशा प्रकारे हा चार्ल्सच्याच काळात घातला गेला, शिवाजी महाराजांच्याच काळात घातला गेला. म्हणून हे सगळं इंटरकनेक्टेड आहे. हे या पद्धतीनेच आपण जर पाहिलं तर आपल्याला या गोष्टी समजतात. तर अशा प्रकारे मुंबई मिळाली चार्ल्सला. आणि हा चार्ल्स म्हणजे पुढे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी एवढी महत्वाची ठरली की ती चार्ल्स सारख्या राजांना सुद्धा कर्ज देऊ लागली. असो, तो नंतर मुद्दा येईल. पण अशा परिस्थितीमध्ये हा ड्रायडन येतो आणि ड्रायडन नाटक लिहितो. कोणावरती? औरंगजेबावरती. केव्हा? 1674 साली. आणि ते नाटक त्या काळात तर गाजलं, पण त्याच्यानंतरच्या 100 वर्षामध्ये आपण जर विचार केला तर त्या नाटकाच्या 12 आवृत्त्या निघालेल्या आहेत. म्हणजे तोपर्यंत लोकांना, म्हणजे खरं तर तोपर्यंत विचार केला तर खरं तर तोपर्यंत ब्रिटिश सत्ता भारतामध्ये दृढ होत चालली होती. जिथे प्रवेश झाला ब्रिटिशांचा, एक व्यापारासाठी परवानगी पाहिजे आम्हाला, म्हणून ब्रिटिश वकील सर थॉमस रो त्याचं नाव, जहांगीराच्या काळात तिथे आला दरबारात, विनंती केली गुडघे टेकून की आमच्या ईस्ट इंडिया कंपनीला व्यापाराची परवानगी द्या. जी दिली. मग वखारी वगैरे त्यांच्या व्हायला लागल्या तयार, सुरतेला वगैरे. तर तोपर्यंत 100 वर्षांनी, म्हणजे 1774 सालापर्यंत आपल्याला कल्पना आहे पुढे काय झालं असेल ते. भारतामध्ये बंगालची दिवाणी मिळाली. बंगालमध्ये राज्य जवळजवळ कंपनीचंच होतं असं आपल्याला म्हणता येईल. ही गोष्ट आहे तिथे. तर इतकं महत्व आहे या सगळ्या गोष्टींना. आणि नेमका मग त्या काळावरती, त्या औरंगजेबाच्या गादीवरती येण्याच्या बाबतीत हे नाटक हा जॉन ड्रायडन लिहितो. आता काय नेमकं नाटकामध्ये आहे?
आणि नाटकात नेमकं तसंच काय आहे आणि हे त्यांनी कसं लिहिलं, त्याला कुठनं कळलं औरंगजेबाचं नेमकं काय आहे कसं आहे. मी सांगितलं की साम्राज्य होतं मोठं मोगलांचं, त्यापुढे ब्रिटिशांचं राज्य अत्यंत क्षुल्लक असं म्हणता येईल. तर हे मोठं साम्राज्य जे आहे त्या साम्राज्यामध्ये लांब लांबचे लोक यायचे, नशीब काढायला यायचे, आणखीन काही गोष्टी करायला यायचे. तर त्यातला एक महत्त्वाचा माणूस त्या काळामध्ये आलेला, ज्याचं नाव बर्नियर, निकोलस बर्नियर असं काहीतरी होतं, आणि तो फ्रेंच होता. तो स्वतः डॉक्टर होता, फिजिशियन. आणि तो आला आणि दिल्ली वगैरे आग्रा वगैरे या ठिकाणी त्याचा वावर असायचा, आणि त्याचा आपोआप दरबारात प्रवेश झाला, राजघराण्यात प्रवेश झाला, आणि तो डोळस मनुष्य होता. तर त्यानं त्या काळातल्या गोष्टींच्यावरती एक प्रवास वर्णनात्मक म्हणूयात अशा प्रकारचं पुस्तक लिहिलं, ज्याचा पुढे इंग्रजी अनुवाद झाला. आणि जो ही 70ची गोष्ट आहे, साधारणपणे 1670च्या आसपासची. आणि जो ड्रायडनने वाचला आणि त्याला कळलं की मोगल साम्राज्य केवढं मोठं आहे, काय त्याचं सामर्थ्य आहे, हे सगळं त्याला कळलं. आणि म्हणून मोगल साम्राज्याचा जो मुख्य आहे आत्ता, तो म्हणजे औरंगजेब. तो आणि हिडन अजेंडा ज्याला म्हणतो आपण नाटक लिहिण्याच्या मागचा सुद्धा, तो कसा काय होता नेमका, की ब्रिटिश सत्ता ही सत्ता फार लहान होती त्या काळामध्ये म्हटलं तर, आणि ही मोगलांची सत्ता केवढी मोठी आहे. मोगलांचा आपला व्यापार प्रस्थापित झालेला आहे, तो अधिक चांगला चालावा, आपल्या दोन राज्यांचे संबंध दृढ व्हावेत, यासाठी सुद्धा नाटकाचा उपयोग होईल हे त्याच्या लक्षात आलं. कारण हा व्यवहार व्हायचा, ब्रिटिशांनी लिहिलेली जी पुस्तकं आहेत ना ती भारतात पोचायची. आता ते प्रत्यक्षात हे नाटक औरंगजेबापर्यंत पोहोचलं की नाही वगैरे हे कळायला मार्ग नाही, पण ती शक्यता होती पोहोचण्याची, म्हणून त्याच्यात औरंगजेबाचंही उदत्तीकरण झालं पाहिजे. ती गोष्ट, एकूण नाटक नावाची जी गोष्ट आहे ती आपल्या धन्याला म्हणजे दुसऱ्या चार्ल्सलाही आवडली पाहिजे, त्यालाही त्याचा फायदा झाला पाहिजे, आणि मग तो आपल्यावरती खुश झाला पाहिजे. हे सगळे हेतू काय म्हणत त्याला 2 in 1 3 in 1 जे काय असतील ते ड्रायडनने या नाटकाच्या माध्यमातून साध्य केलेले आपल्याला दिसतात. आणि त्याचं एक उत्तम गमक काय, त्याचं उत्तम गमक असं की हे नाटक प्रसिद्ध करण्यापूर्वी त्यानं स्वतः या दुसऱ्या चार्ल्स नावाच्या राजाला दाखवलं. आता तो राजा कवीच होता, त्यामुळे तो राजा पाहणारच, आणि त्यातल्या काही भागावरती स्वतः चार्ल्सचा हात फिरलेला आहे, काही बदल त्यानं सुचवलेले आहेत. म्हणजे मग आपल्याला लक्षात येतं की अरे हे नाटक असं का निर्माण झालं, कारण बर्नियरने जी प्रतिमा उभी केली औरंगजेबाची ती चांगली म्हणता येणार नाही. त्यातला औरंगजेब, बर्नियरचा औरंगजेब हा सुष्ट मनुष्य नाही, तो दुष्टच आहे. तो आपल्या भावांना, आपल्या बापाला दगाच देत असतो. त्याला व्हर्च्युअस असं नक्कीच म्हणता येत नाही, परंतु ड्रायडनच्या नाटकामधला औरंगजेब खरोखरचा हिरो आहे, सद्गुणांचा पुतळा आहे. उलट त्याचा बाप, त्याचे भाऊ हे कुठेतरी विलनिश वाटतात. विशेषतः मुरादला त्याने हिरो त्याला म्हणतो आपण खलनायक करून टाकला. हे नेमकं काय आहे? औरंगजेबाचं उदात्तीकरण त्यांनी काय केलं, ते यासाठी केलं की ही दोन राज्य आहेत, त्यांच्यातला संबंध चांगला असला पाहिजे. म्हणजे इथे आंतरराष्ट्रीय संबंधाचाही मुद्दा येतो, आणि आपल्या राजाचं उदात्तीकरण करून त्याची प्रशंसा करून, शेवटी राजकवी म्हणजे एक प्रकारचा भाटच ना, तर ते काम तिथे ड्रायडननी केले असं तुम्हाला दिसतं. पण याही गोष्टीकडे आपलं लक्ष जायला हवं.